नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये भाव दिला जातो एक आणि विकतही एक. म्हणजे 4,892 रुपये सोयाबीनला भाव होता आणि सोयाबीन विकत होतं 4,100 रुपये. कापसाला भाव वेगळाच होता, हमी भाव, आणि कापूस विकत होता 7,000वर. अशी ही आपल्या इथली व्यवस्था आहे. आणि यामध्ये भाव शासनानं दिल्याच्या नंतर जो काही भाव फरक आहे त्या भाव फरकाची मदत सुद्धा शासनानं शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. मात्र आपल्या इथं तशी दिली जात नाही. आणि मित्रांनो, त्याचबद्दलची कर्नाटक मधली एक बातमी वाचली. त्या बातमीमध्ये आंब्याला जर कमी भाव मिळाला तर शेतकऱ्यांना त्या माध्यमातून मदत देण्याचा निर्णय या सरकारनं घेतलेला आहे. कर्नाटक सरकारनं तसा निर्णय केला की शेतकऱ्यांचे जर आंब्याचे भाव पडले तर शेतकऱ्यांना त्या माध्यमातून मदत करायची आणि शेतकऱ्याचा आंबा खरेदी करायचा. म्हणजे मार्केटमध्ये भाव पडले तर तो आंबा शासन खरेदी करणार. त्यांनी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आणि केंद्र सरकारने सुद्धा त्यांना तशी खरेदी करण्यासाठी संमती दिली आणि त्यासाठी 1,616 रुपये सुद्धा भाव जाहीर केला. आणि त्यापेक्षा जर कमी भावात शेतकऱ्यांचा आंबा विकला गेला तर शेतकऱ्यांना शासन 25% मदत करणार आहे. आणि यासाठी शेतकऱ्यांचा म्हणजे प्रत्येक एका शेतकऱ्याचा 100 क्विंटल आंबा हे शासन खरेदी करणार. त्याची मर्यादा 5 एकर पर्यंत असणार. असा हा महत्वाचा शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे आणि याला नाव दिलेलं आहे भाव फरक योजना. म्हणजे बघा, एक लक्षात घ्या की आपल्या इथं जे खाण्यापिण्याचे महत्वाचे अत्यावश्यक असे जे काही धनधान्य असतील त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना भाव फरक मिळत नाही. त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं. मात्र कर्नाटक सरकारने आंब्याच्या बाबतीत हा निर्णय घेतलेला आहे. मग बाकीच्या पिकाची काय परिस्थिती असेल यावर प्रत्येक शेतकऱ्याने विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे तिथं आंब्याच्या शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही इतकी ते सरकार शेतकऱ्याची काळजी घेतं. काही राज्यामध्ये तर वीज मोफत आहे. आता आपल्या इथे निवडणुकीच्या संदर्भात घोषणा केली म्हणून सध्या मोफत आहे, पण आंध्र प्रदेशमध्ये बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना वीज मोफत मिळते. जर अशा गोष्टी झाल्या तर शेतकऱ्यांना इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही. कारण महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणं. मग ज्या अशा योजना असतात या योजनेच्या जीवावर शेतकरी बसणार नाही. ती मग PM किसान असो का नमो शेतकरी असो, त्या 6,000 रुपयाची 2,000ची शेतकरी वाट पाहणार नाही. शेतकऱ्याला खरी गरज आहे की त्या शेतकऱ्याच्या उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळणं. आणि मार्केटमध्ये भाव नाही मिळाला तर जो काही शासनानं हमी भाव दिलेला आहे त्या हमी भावात शासनानं खरेदी करणं. आणि नाही खरेदी जरी केलं तरी मार्केटला जे भाव आहेत त्यानुसार जे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्या संबंधीची त्या शेतकऱ्यांना मदत मिळणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तो निर्णय कर्नाटक सरकारनं घेतलेला आहे. भाव फरक योजनेच्या माध्यमातून जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं जर नुकसान झालं तर त्यांना आता या माध्यमातून भाव फरक सुद्धा मिळणार आहे, अशी ही माहिती होती. मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.